फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला y = 5x³ + 2x² - 3x. ओके. मॅक्सिमा आणि मॅक्सिमा आणि मिनिमा. मॅक्सिमा मिनिमाचं जर आपल्याला फंक्शन काढायचं आहे, याचं म्हणणं काय आहे की या फंक्शनची x ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट केली की हे फंक्शन सर्वात जास्त व्हॅल्यू देईल, आणि x ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट केली की हे फंक्शन सर्वात कमी व्हॅल्यू देईल. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ x आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ x. कळालं का? म्हणजे फंक्शनची सर्वात जास्त व्हॅल्यू किती असू शकते आणि सर्वात कमी व्हॅल्यू किती असू शकते. कळालं का? हां. तर हे फंक्शन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता हे जर मला काढायचं असेल विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह, आता या असं जर मला क्वेश्चन आला की मला इक्वेशन दिलं गेलंय आणि त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू मला विचारली, तर मी याचा वापर याला कशाने फाइंड करणार? डेरिव्हेटिव्हने फाइंड करणार. क्लियर? हा डेरिव्हेटिव्हचा एक ऍप्लिकेशन आहे. क्लियर? आता काढायचं कसं? स्टेप नंबर 1, याच्या दोन मेथड आहेत. एक तर फर्स्ट डिग्री डेरिव्हेटिव्हने सॉल्व्ह करायचं आणि एक सेकंड डिग्री डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं. फर्स्ट डिग्री डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं म्हटलं तर तुम्हाला 2 ते 3 पेजेस लागतील सॉल्व्ह करायला, आणि सेकंड डिग्री डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं म्हटलं तर 1 पेजेस मध्ये काम होऊन जाईल. मार्क दोघांना सारखेच भेटतात. त्यामुळे कोणती मेथड यूज करायची? सेकंड डिग्री. क्लियर? ओके. सेकंड डिग्री डेरिव्हेटिव्ह यूज करायची. फंक्शन एकदा बघून घ्या, बरोबर आहे का? करेक्ट आहे ना? 5x³ 2x² - 3x. हो, बरोबर. सो तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे की याचा काय काढणार? डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट स्टेप करा. स्टेप सॉल्व करताना फाइंड डेरिव्हेटिव्ह. सो आपल्याला काय काढायचे? dy/dx. कळालं? आता dy/dx कसं काढणार? इकडे लक्ष द्या. आता डेरिवेटिव परत सांगतो, सीधे ध्यान दो इधर. इसका अगर डेरिवेटिव निकालना होगा मुझे, तो मैं क्या करूंगा? ये कांस्टेंट नंबर है, उसको डायरेक्ट कांस्टेंट लिख देता हूं बाहर. रहा सवाल ये x³ का, है ना? मराठी समजती तुमको वैसे. x² x³ चा जर आपल्याला डेरिवेटिव काढायचा असेल तर याच्यासाठी फॉर्म्युला असतो x⁻n = nx⁻n - 1. ओके. तर x³ च्या ठिकाणी क्यूब हा जो n आहे या ठिकाणी n च्या ठिकाणी तो कोण आलाय? क्यूब. बरोबर ना? तर या फॉर्म्युल्यानुसार काय झालं ते? x³ चा फॉर्म्युला काय आहे? मग n च्या ठिकाणी क्यूब टाकायचा. सो 3x⁻³ - 1. सो त्या हिशोबाने 3x². कळालं काय? हो. सो इथे काय करणार? याचा डेरिव्हेटिव्ह 3x² आणि हे मल्टिप्लाय राहील याचा मोठा 5 होईल. क्लियर? नेक्स्ट केस मध्ये सेम, हा 2 बाहेर राहील, हा x² आहे, सेम आहे, x³ सारखा x². सो x² चा डेरिव्हेटिव्ह कसा निघणार? या 2 कोणाच्या जागी आहे? n च्या ठिकाणी ना. बाकी ज्यांना समजत असेल ते फक्त नवीन आहे, तुम्हाला ज्यांना कळत नाही त्यांनी लक्ष द्या इकडे. n च्या जागी हा 2 आहे. सो त्या हिशोबाने nx⁻n - 1 म्हणजे काय? 2x⁻² - 1. काय येणार डेरिव्हेटिव्ह? 2x⁻1. x⁻1 नाही दिला तरी चालतो. सो इथं काय देणार आपण? 2 × 2x. काय डाऊट याच्यात? नाही. देन मायनस हा 3 × x चा जेव्हा असं असतं की फक्त x असतो, x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो आणि या 3 समोरचा ऍज इट इज. कळालं? x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. ओके. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल कुणाला? इथं पहा dy/dx घेऊन टाकतो मी. तो काय भेटणार? 5 × 15 x² + 2 × 4x - 3. इथपर्यंत ओके. डेरिव्हेटिव्ह काढायचा. एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की डबल डेरिव्हेटिव्ह पण काढून घ्या, कारण आपण डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करणार आहे. ओके. डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय? सेम याचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यायचा. सो आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटणार d²y/dx². डबल डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा? 15x². याचा. पहिले याचा आपण डेरिव्हेटिव्ह हा काढला, आता याचा खाली घ्यायचा. आता सेम तेच 15 आधी येणार इकडे. x² चा डेरिव्हेटिव्ह काय आला होता पहा? काढला होता ना इथं 2x. तो 15 × 2x होणार इथं, प्लस हा x पहा 3x होता, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 3 होता. सो 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 येणार. कळालं का? इकडे पहा तुझ्यासाठी चाललंय सगळं, बाकीच्या नाही येत ते.
नाही नाही हा तुला काय माहिती मला तेवढं 4x हा 4 येणार आणि हा मायनस 3 कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह ज्याला xच नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो सो इथं मायनस 0 इथे आहे क्लियर सो हा विषय इथं संपतो आता हे झालं तुमचं डबल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह दोन्ही काढून घ्यायचे एक साथ ओके मला काढायचं मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू मग ही दोन स्टेप केल्यानंतर आता इथं थोडं सिम्प्लिफाय करून घ्या 15 टू जा 30 सो 30x 4 डबल डेरिव्हेटिव्ह आहे आणि 15x² 4x 3 सिंगल डेरिव्हेटिव्ह क्लियर जर आपल्याला मॅक्सिमम मिनिममचं फंक्शन काढायचं असेल तर स्टेप नंबर डी हे स्टेप नंबर 1 होती हे स्टेप नंबर 2 आहे हे स्टेप नंबर 3 असणार स्टेप नंबर 3 घ्यायची जो तुमचा सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे dy/dx त्याला घ्यायचे इक्वल टू 0 कळालं का स्टेप नंबर 3 सिंगल डेरिव्हेटिव्हला 0 कन्सिडर करायचं म्हणजे कोण 0 होणार 15x² 4x 3 0 कळालं का सिंगल डेरिव्हेटिव्ह सो 15x² 4x 3 0 याला सिम्प्लिफाय करा याचे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना स्प्लिट करा त्याला मग स्प्लिटिंग केल्याने काय होईल 3 चा या 15 ला मल्टिप्लिकेशन होईल किती होते ते 45 चे असे फॅक्टर काढा त्याचा आन्सर आला पाहिजे 4 9 5 आहे ना तर इथे काय करावं लागेल +9 असावं लागेल कारण +4 आहे आणि इथे मायनस असावं लागेल कारण -5 सो 9 - 5 त्याचा आन्सर येणार 4 हे 10 पर्यंत झालेलं आहे बरोबर मग याला x लावून टाकायचं म्हणजे काय होईल ते 15x² हे 4x च्या जागी याला x लावून टाका म्हणजे काय होईल ते +9x -5x -3 0 या दोघांमधून कॉमन काढा सो काय निघणार कॉमन 3 कॉमन निघेल x पण निघणार याच्यातून याच्याकडे x2 याच्याकडे x आहे सो 3x कॉमन निघणार मध्ये उरणार 5x 3 कॉमन काढायचं म्हणजे डिवाइड करावं लागतं सो 15 ला 3 ने डिवाइड केलं तर 5 उरतं 3 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 उरतं 9 ला 3 ने डिवाइड केलं तर इथं मायनस साइन कॉमन काढलाय मी ओके मायनस साइन कॉमन घेणार आहे आणि इथं कॉमन काढण्यासारखं असं काहीच नाहीये 5 च्या टेबल मध्ये 3 येत नाही 3 च्या टेबल मध्ये 5 येत नाही एक दोघांकडे नाहीये सो कॉमन काहीच निघणार नाही कोण निघेल 1 जिथं काहीच कॉमन निघत नाही तिथून 1 कॉमन निघतो मायनस साइन जेव्हा कॉमन निघेल तेव्हा मधले साइन चेंज होतात कळालं का म्हणजे या ठिकाणी काय होणार 5x 3 या इक्वेशन्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हे फॅक्टर आणि हा फॅक्टर सेमच आला पाहिजे जर तो सेम येत नसेल तर आपलं वरती चेक करा कळालं का सो पुढे बघा या दोघांमधून जो कॉमन फॅक्टर होता तो कॉमन घ्या सो काय होईल तो 4x 5x 3 कॉमन निघून जाईल आणि मध्ये काय होणार 3x आणि हा मायनस कळालं का हे इक्वल टू 0 ओके मग इथे या फॅक्टरला 0 कन्सिडर करा मग काय भेटेल 5x 3 0 आणि किंवा और मध्ये या फॅक्टरला एकदा 3x 1 0 कळालं सो पुढे बघा देयरफॉर मग x ची व्हॅल्यू फाइंड करा हा 3 तिकडे शिफ्ट करा सो 5x -3 सो x -3/5 करेक्ट किंवा याच्यामध्ये और मध्ये इथे हा मायनस वर तिकडे शिफ्ट करा सो 3x 1/3 आणि x ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 1/3 इथपर्यंत काही डाऊट कोणाला हा आता ही झाली x ची व्हॅल्यू एवढं सगळं एक सॉल्व करण्यासाठी लागलं इथपर्यंत क्लियर आहे पुढे जाऊ मग आता पहा आता काय करायचं या व्हॅल्यूज घ्यायच्या या x ची आयदर -3/5 घ्या आणि एकदा 1/3 घ्या ती व्हॅल्यू घेऊन या फंक्शन मध्ये टाका सेकंडच्या d2y/dx2 होते हे म्हणून सेकंड फंक्शन मध्ये टाकावं लागतं आणि मग फर्स्ट फंक्शन मध्ये काढावं लागतं सेकंड फंक्शन टाकून फर्स्ट फंक्शन काढावं लागतं आपल्याला त्याची मिनिमम व्हॅल्यू आहे मॅक्सिमम बरोबर आहे हे बघा आता काय करायचं ही व्हॅल्यू घ्यायची वन टाइम मला x -3/5 एक वेळेला घेणार आणि पहिले ही व्हॅल्यू घेतो आणि ही व्हॅल्यू डबल डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये सबस्टिट्यूट करा इक्वेशन नंबर 2 मध्ये इक्वेशन नंबर 1 आहे सपोज ओके
हॅलो नाही कमलाकर सर कमलाकर सर बाहेर गेले कुठे आहे तुम्ही सध्याला चाटी स्कूलच्या समोर आहे ना चाटी स्कूलच्या समोरच आहे आमचं सेंटर हो हो कोणीतरी पार्सल घ्यायला जावं लागेल नंतर कोणाला घ्या पार्सल घ्यायला कुठेतरी जायचं हे बघा x ची व्हॅल्यू घ्यायची इक्वेशन नंबर डबल डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये सबस्टिट्यूट करायची कोणाला सबस्टिट्यूट करणार डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे हा इक्वेशन नंबर 2 मध्ये इकडे लक्षात द्या x ची व्हॅल्यू घ्यायची इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकायची या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये मग काय भेटेल तुम्हाला 30 into x ची व्हॅल्यू किती -3/5 प्लस 4 कळालं हे काय काय केलं तुम्ही याला हे आहे d2y/dx2 at x -3/5 डबल डेरिव्हेटिव्ह केव्हाचा जेव्हा x ची व्हॅल्यू -3/5 असेल कळालं का मग याचा मीनिंग सिंपल आहे डबल डेरिव्हेटिव्हचा जो मी डेरिव्हेटिव्ह काढलेला होता त्या x च्या ठिकाणी फक्त -3/5 सबस्टिट्यूट करायचे सो सबस्टिट्यूट केले मी पहा x च्या ठिकाणी फक्त -3/5 सबस्टिट्यूट केले दिसतंय सो काय आन्सर मिळेल तुला 5 * 5 6 चा सो इथे आन्सर भेटणार -18 प्लस 4 इज इक्वल टू हे d2y/dx आणि हे टर्म x इज इक्वल टू -3/5 ॲज इट इज आणि याचा आन्सर जे भेटतो तुम्हाला ते काय भेटतं -14 ही व्हॅल्यू 0 पेक्षा कशी आहे छोटी ना हा तर ज्या वेळेला असं होतं की d2y/dx ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 0 पेक्षा लहान येते त्या x ला हे फंक्शन मॅक्झिमम असतं लहान असली तर मॅक्सिमम हा समजलं का म्हणजे d2y/dx at x -3/5 ची व्हॅल्यू -14 आली -14 ही 0 पेक्षा कशी आहे छोटी आहे सो देयरफॉर याच्यावरून कन्क्लुजन काय जर ही 0 पेक्षा लहान असेल सो देयरफॉर x -3/5 या x च्या प्राइसला फंक्शन कसं असेल फंक्शन मॅक्झिमम असेल कळालं का हे कळालं का याची एक्झॅक्ट ऑपोजिट काय होईल जर ही व्हॅल्यू याच्या 0 पेक्षा मोठी आली तर मग हे फंक्शन मिनिमम असतं हॅलो हा आलो सर एक मिनिट हो हो आदित्य जातो जरा पार्सल घेऊन चाटा स्कूलच्या समोर छोटा हत्ती छोटा हत्ती झालेला आहे त्याला म्हणा नेमाडे सरांनी पाठवलंय मला आणि त्याला मला फोन लावा मला वाटतं त्याच्यावर आणि सर दोन्ही समजा फोन लावा मला याच्यावर वाटतं काही नाही लावू शकतो दोन्ही याच्या व्हॅल्यूज बूट आहे निगेटिव्ह झाले बूट आहे बूट शूज छोटा हत्ती अरे जाऊ कसे रे म्हणजे तेवढ्या ह्याच्यात कसं ते घेऊन येऊ लागलं ते अरे पागल ती डिलिव्हरीची व्हॅन आहे ना रे सर ते समजा दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह झाले सगळीकडे दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह झाले असं होत नाही ना एक फंक्शनल व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे एक फंक्शनल व्हॅल्यू निगेटिव्ह होतं कारण या दोन्ही व्हॅल्यू आयदर ही 0 असणार किंवा ही 0 असते एक निगेटिव्ह असते किंवा हे मायनस असते म्हणून त्याच्यामुळे तसं होत नाही आणि 0 आला तर 0 आला तर फंक्शन मिनिमम पण नाही राहणार मॅक्सिमम पण नाही राहणार नल्स किंवा फक्त मिनिमम म्हणजे मॅक्सिमम येणारच नाही आलं का लक्षात तर या केस मध्ये x ची व्हॅल्यू -3/5 येईल फंक्शन मॅक्सिमम असेल वेल सर्वात महत्त्वाची गोष्ट मायनस ही डेरिव्हेटिव्ह मध्ये x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर याची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली तर आणि तर फंक्शन मॅक्सिमम असतं ओके मग आता सिंपल आहे फंक्शनची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करणार ही x ची व्हॅल्यू घेणार आणि तुमचं फंक्शनची ऍक्च्युअल इक्वेशन काय होतं याला तुम्ही नाही कन्सिडरेशन मध्ये घेतलं तरी चालेल हे ऍक्च्युअल इक्वेशन आहे ना तुमचं फंक्शनचं ते ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये x ची व्हॅल्यू टाकायची कळालं का मग तेव्हा तुम्हाला कोणची व्हॅल्यू भेटेल मॅक्झिमम म्हणजे हा प्रश्न पहिला सॉल्व झाला मॅक्झिमम कळाला का किस्सा मग आता मला एकच समजलंय की ह्या x च्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू मॅक्झिमम येणार आहे
पण मॅक्झिमम व्हॅल्यू किती येणार हे कसं काढणार तर तो तुमचा ऑलरेडीचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू -3/5 टाका. सो जर मी याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली तर y y मॅक्झिमम समजा मॅक्झिमम काय येणार 5 x ची व्हॅल्यू काय येणार -3/5 होल ब्रॅकेट क्यूब प्लस 2 into -3/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर -3 into -3/5 कळालं का काय केलं मी हे व्हॅल्यू हे फक्त हे जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये x ची जागी -3/5 सबस्टिट्यूट केले दुसरं काही नाही केलं मी मग आता ही मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला भेटते याला सिम्प्लिफाय करा 5 नाही क्यूब आहे तो क्यूब ओके सो इथं स्क्वेअर होणार म्हणजे इथं होणार -3 चा स्क्वेअर म्हणजे -27 डिवाइडेड बाय इथं होणार 25 ते डिवाइड इथं हा 3 चा स्क्वेअर होता इथं 9 2 into हा 9/25 होणार आणि मायनस इथं होणार मायनस मायनस प्लस होईल 9/5 कळालं सर त्याचा कशाला स्क्वेअर 25 काय असेल तिथे नाही ते 3 चा का पण स्क्वेअर हा 3 into 3 अच्छा 3 कळालं का हो -3 into -3 plus 9 and divided by 5 as it is so याला सिम्प्लिफाय करा याला 25 आहे याला 25 करता येईल की नाही याला into 5 करा into 5 करा सो काय मिळेल खाली 25 मिळेल आणि 9 5 चा 45 येईल सो सगळ्यांचे डिनोमिनेटर आता कॉमन आहे सो कॉमन डिनोमिनेटर 25 आणि यांची काय -27 -18 आणि प्लस 45 काय आन्सर काढा काय आन्सर 36/25 हम्म 36/25 36/25 येतं का हा हो ठीक आहे सो मॅक्सिमम व्हॅल्यू किती झाली मग 36 इथं मॅक्सिमम आहे ना तर मॅक्सिमम मी काढून घेतो आता सेम सिच्युएशन असेल मी हा दुसरा फॅक्टर आता x ची व्हॅल्यू फक्त -3/5 असेल का और आहे ना 1/3 सुद्धा मग x ची व्हॅल्यू 1/3 टाकायची कोणामध्ये डबल डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये मग या केस मध्ये सॉल्व करायचं म्हणजे आता काय झालं पहा डबल डेरिव्हेटिव्ह d2y/dx2 जे येणार तेव्हा x ची व्हॅल्यू किती घ्यायची 1/3 लक्षात आहे इकडे नोटबुक आणत चला लिहत चला सोबत सोबत जाईल चला डबल डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये 1/3 टाकलं तर मला काय भेटेल डबल डेरिव्हेटिव्ह टर्म 30x + 4 होते सो 30 * 1/3 + 4 काय आन्सर येईल 10 त्याचा आन्सर झालं 14 ओके हे 14 प्लस आहे की नाही मग हे कसं आहे 0 पेक्षा लार्जर आहे सो देयरफॉर इथं काय झालं d2y/dx2 at x = 3 1/3 ला व्हॅल्यू कशी आली 0 पेक्षा ग्रेटर आली सो हे फंक्शन कसं असणार सो देयरफॉर फंक्शन इज मिनिमम कळलं का हो हो व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली की मिनिमम होऊन जातं ते मग मिनिमम जास्त फंक्शन एक काढल्यावरती दुसरं काढण्यापेक्षा दोन्ही काढायचे आहेत ना अरे और येतं मला इथं मॅक्झिमम आयदर हे असू शकते किंवा हे असू शकतं आता याच्यात जर मॅक्झिमम निघते तर मिनिमम कोण काढणार दुसरं मिनिमम असं ना अरे काढायला लागेल ना व्हॅल्यू त्याने विचारलंय ना फाइंड द मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू मग ते तर प्रत्येकाला माहिती आहे की एक ठिकाणी मॅक्झिमम असेल एक ठिकाणी मिनिमम असेल पण तो किती असेल व्हॅल्यू थोडी हा मग ही व्हॅल्यू घ्यायची आता मला कन्फर्म आहे की 1/3 टाकल्यानंतर मिनिमम फंक्शन भेटतं हे 1/3 कोणाला टाकणार तुम्ही y च्या व्हॅल्यू मध्ये कळलं का म्हणजे आपल्याला फंक्शन भेटणार मिनिमम किती सो y ची व्हॅल्यू बघा y मिनिमम फंक्शन मिनिमम ची व्हॅल्यू किती भेटणार 5 * 1/3 होल ब्रॅकेट क्यूब देन +2 * 1/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर -3 * 1/3 कळलं हे सो किती भेटणार सिम्प्लिफाय करा 5 * 1/27 प्लस 2 * 1/9 मायनस हा 3 गेट कॅन्सल सो इथं उरणार 1 ओके मग सिम्प्लिफाय करायला थोडं अजून इथं भेटणार तुम्हाला 5/27 प्लस इथं 2/9 मायनस 1 ओके याला क्रॉस मल्टी याला डिनोमिनेटर सेम करून घ्या सर ते 3 6/27 होऊ शकतं ना 6/27 हा 2/9 चं हा ते करावं लागेल ना आणि सेम याला सेम करावं लागेल हे 5/27 ऑलरेडी आहे प्लस याला डिनोमिनेटर 7 आला किती मल्टिप्लाय करायचं
3 ने सो वरती 3 ने मल्टिप्लाय करणार Six. 3 6 जा 27 आणि वरच्या या वरला पण 27 आणावं लागेल सो 27 बाय 27 कळालं का हे डिनॉमिनेटर सेम केलेत मी कसे केलेत 9 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 1 ला 27 ने मल्टिप्लाय केलं वरती पण आणि खाली सुद्धा सगळ्यांचा डिनॉमिनेटर आता कॉमन झाला 27 5 प्लस 6 मायनस 27 किती येतात 11 by 27. 11 का मायनस येतील ना 27 मायनस आहे ना मायनस झाला सर मायनस 16 हा, minus Minus 16 16 by by 27 27. complete answer. मायनस 16 बाय 27 हा तर सांगा ना मग आता हे तुमचं मिनिमम फंक्शन झालं आणि हे तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू होती ही तुमची मिनिमम व्हॅल्यू आता हे फर्स्ट फंक्शन मध्ये टाकावं लागेल. झालं ना किती वेळा हो सर म्हणजे सर फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा Same डेरिव्हेटिव्ह structure. सेकंड डेरिव्हेटिव्ह बस. सेकंड डेरिव्हेटिव्ह नंतर स्प्लिट आहे ते दोन आले की ते फंक्शन्स मध्ये टाकायचं तेच म्हणतंय माझं की याला फक्त अर्धा तास लागतो ऍक्च्युली शिकायला आता पुरला उरलेला पाठ काय आहे त्याच्यामध्ये फक्त लास्टचे जे दोन क्वेश्चन आहे लॉग एक्स चे ते क्वेश्चन सोडतो तुम्हाला सगळे क्वेश्चन सर वर्ड प्रॉब्लेम आहे हा वर्ड प्रॉब्लेम वर प्रॉब्लेमचा पुढचा पाठ आहे ना हो हे इक्वेशन तयार करावं लागतील आणि मग सॉल्व्ह करू काय नाही 4 मार्क्स असतं सोपं असतं घाबरू नका याला खूप इझी स्टेप आहे पहा पहिले एक फंक्शन घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मग त्याच्यानंतर हे डबल डेरिव्हेटिव्ह ह्या सिंगल डेरिव्हेटिव्हला इक्वल टू 0 पकडून घ्यायचं त्याचे रूट्स काढायचे एक व्हॅल्यू घेऊन डबल डेरिव्हेटिव्हवर टाकायची 0 पेक्षा छोटी आली तर मॅक्सिमम फंक्शन म्हणून ती आपल्या फंक्शनवर टाकून त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची मग परत दुसरी व्हॅल्यू घ्यायची टाकायची ग्रेटर दॅन व्हॅल्यू म्हणून मिनिमम व्हॅल्यू म्हणून ती फंक्शनवर टाकून काढून घ्यायची फिक्स क्लिअर सर्वात सोपा तरीका हाच आहे याच्यातून तुम्हाला 3 मार्क मिळतील आणि वर्ड प्रॉब्लेम झाला तर 4 मार्क्स मिळतील ओके आता पुढचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा आता हे तुमच्या समोर गाईडलाईन आहे कशी करायची बरोबर लागा का मला नोटबुक काढा शेवटचे 2 क्वेश्चन सोडून द्या वाटल्यास ते लॉग आणि एक्स चे ते तुम्हाला रूट्स काढायला जमणार नाही रूट्स हे रूट्स इथं अडकून जातो की रूट्सला इथपर्यंत जमेल इथं अडका रूट्सला ते रूट्स नाही निघत त्याला कॅन्सल करावं लागतं लॉग लागला ते नंतर बघू आपण त्याच्या आधी सुद्धा जमतील सगळे सॉल्व करा काढा लागा समजे का